संतोष देशमुख प्रकरणात आरोपीचा खेळ संपला। अचानक कोर्टाने घेतला ऐतिहासिक निर्णय, ज्यामुळे आरोपी अक्षरशः रडू लागला। ज्या वाल्मिक कराडची दहशत संपूर्ण बीडमध्ये होती, ज्याला सगळे घाबरत होते, पण निर्णय ऐकून न्यायाधीशांसमोर तो रडू लागला। अचानक कोर्टाने निर्णय घेण्यामागचं कारण ठरली एक कॉल रेकॉर्डिंग, एक अशी कॉल रेकॉर्डिंग जी आजपर्यंत उघड झाली नव्हती। या एका रेकॉर्डिंगमुळे सगळा गेमच पलटला। सगळे पुरावे कोर्टात आले होते, पण अचानक एक कॉल रेकॉर्डिंग आल्यामुळे आता सर्व आरोपींचा गेम संपला। अचानक कोर्टाने हा निर्णय घेतलाय याची माहिती जेव्हा उघड झाली, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एकच जल्लोष सुरू झाला। सर्व आरोपी कोर्टातच रडू लागले। कोर्टाच्या बंद दाराआड काय झालं याची माहिती कोणालाच नव्हती, पण स्वतः स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंनी माहिती मीडियाला दिली। सगळे पुरावे कोर्टात सादर झाले होते, पण अचानक एक रेकॉर्डिंग आल्यामुळे सगळ्या आरोपींचा खेळ अखेर संपला। कोणाला वाटत नव्हतं, सगळ्याला वाटत होतं तारीख पे तारीखच पडेल, पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या केसमध्ये मोठा विजय मिळवला। अखेर आरोपींचा शेवट निश्चित झाला। आरोपींचा अंत आता केव्हा होणार, तारीख जाहीर। मग अचानक कोर्टात नेमकं काय झालं? कोणती ती अशी गुप्त कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली की ज्यामुळे आरोपी दयेची भीक मागू लागला? कोर्टाच्या बंद दाराआड आरोपीने नेमकं काय कबूल केलं? कॉल रेकॉर्डिंग बाहेर आल्यानंतर आरोपी पहिल्यांदाच बोलला, त्याने मग नेमकं काय कबूल केलं? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा इनसाइड रिपोर्ट। आज संपूर्ण महाराष्ट्र खुश झाला जेव्हा कोर्टाने संतोष देशमुख प्रकरणात ऐतिहासिक निर्णय घेतला। अचानक कोर्टात आज असं काय झालं की ज्यामुळे महाराष्ट्रातली जनता खुश झाली? बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात कोर्टाने असा निर्णय घेतला की जो ऐकून आरोपी कोर्टातच रडू लागले। कारण की कोर्टामध्ये एक अशी रेकॉर्डिंग समोर आली, एक अशी गुप्त रेकॉर्डिंग समोर आली की ज्यामुळे आरोपी कबूल झाला। कबूल झाल्याशिवाय त्याला कुठलाही पर्यायच उरला नव्हता। जेव्हा वाल्मिक कराडला कोर्टाने पहिल्यांदाच बोलायची संधी दिली, वाल्मिक कराड पहिल्यांदाच कोर्टात बोलला, तेव्हा न्यायाधीशांनी त्याला असं फटकारलं की अक्षरशः संपूर्ण कोर्ट स्तब्ध झालं होतं। या प्रक्रियेमध्ये आता काय होणार, काय शिक्षा होणार याविषयी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। कोणती तारीख आली, आरोपींचा अंत केव्हा होणार, अंत केव्हा निश्चित झाला, कधी या प्रकरणाचा शेवट होणार, सगळ्या तारखा जाहीर झाल्या। मागील वर्षभरापासून वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता, जामिनासाठी अर्ज केला होता। हा खटला पुढे कसा ढकलता येईल, यामध्ये आपली मुक्तता कशी होईल, यावर कराडनं जोर दिला होता। वर्षभरापासून संतोष देशमुख यांचं प्रकरण न्यायालयामध्ये होतं। या प्रकरणाला वेग मिळत नव्हता, पण आता मात्र या प्रकरणाला प्रचंड वेग मिळून अखेर निर्णायक स्थिती निर्माण झाली। त्याला कारण म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये एक युक्तिवाद केला आणि एक अशी रेकॉर्डिंग समोर आली जी आजपर्यंत गुप्त होती। 23 व्हिडिओ यामध्ये दाखवण्यात आले होते, पण एक रेकॉर्डिंग अशी होती जी पहिल्यांदा समोर आल्यामुळे आरोपींचा खेळ संपला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 23 डिसेंबरला न्यायालयामध्ये एक सुनावणी पार पडली होती, पण आज अचानक जे झालं ते वेगळं आहे। 23 डिसेंबरला कोर्टामध्ये बराच वाद झाला। या सुनावणीच्या सुरुवातीला न्यायाधीशांनी या प्रकरणातील सगळे आरोपी, मग वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, फरार आरोपी कृष्ण आंधळे या सगळ्यांच्या गुन्ह्याबद्दल माहिती दिली। सोबतच न्यायाधीशांनी संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि नंतर त्यांचा जो दुर्दैवी घटनाक्रम होता तो आरोपी समोरच सांगितला। आणि त्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला एक प्रश्न विचारला आणि या प्रश्नानंतर कोर्टामध्ये जे झालं ते कोणालाच माहिती नव्हतं। कोर्टाच्या बंद दाराआड ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या नेमकं काय घडल्या, कोणती ती रेकॉर्डिंग आहे ज्यामुळे आरोपींचा खेळ संपला, उज्ज्वल निकम यांनी तारखेबाबत आज नेमकं काय सांगितलं, कोर्टाच्या त्या बंद दाराआड झालेली जी घटना आहे ती स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंनी मीडियाला नेमकं आज काय सांगितलं, कोणत्या प्रकारची शिक्षा होणार, काय तारीख आहे, काय प्रकार निघाला, काय आहे त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये की ज्यामुळे सगळं प्रकरण उलटं फिरलं। पहा, न्यायाधीशांनी सगळ्यात आधी आरोपींना विचारलं होतं की तुमच्यावर लावलेला हा गुन्हा आहे तो तुम्हाला मान्य आहे का? तेव्हा वाल्मिक कराड आणि बाकीच्या आरोपींनी आमच्यावर लावलेला हा गुन्हा आम्हाला मान्य नाही। आता पहा, खरं तर इथे त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं, ते डायरेक्ट म्हणाले आम्हाला गुन्हा आम्हाला मान्य नाही। आता सगळे पुरावे त्यांच्या बाजूने होते, अजून ती कॉल रेकॉर्डिंग येणं बाकी होतं। ती कॉल रेकॉर्डिंग आल्यावर सगळं चित्र बदलणार होतं, पण ते छाती ठोकपणे म्हणाले की आमच्यावरती लावलेले गुन्हे आम्हाला मान्य नाही। आता असं ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जे वाक्य वापरलं त्याची कुणी कल्पना केली नव्हती। आता वाल्मिक कराड त्यावेळेस भर कोर्टामध्ये म्हणाला, मला बोलायचं आहे, मला काहीतरी सांगायचं आहे, मला बोलण्याची संधी दिली जावी। वाल्मिक कराड सगळ्या आरोपींच्या मध्येच बोलला आणि यावेळेस न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला चांगलंच फटकारलं। वाल्मिक कराडला स्पष्ट शब्दामध्ये न्यायाधीशांनी सांगितले,
तुला जेवढं विचारलंय तेवढंच सांग, हो किंवा नाही, जास्त बोलण्याची गरज नाही. न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला फटकारलं तरी देखील कराडने आपलं बोलणं चालूच ठेवलं. त्याने बोलणं चालू ठेवलं. त्यानंतर तो जे 2 वाक्य बोलला ज्यामुळे कोर्टामध्ये एकच मोठा गदारोळ झाला. वाल्मिक कराड म्हणाला, मला राजकीय द्वेषातून या खटल्यामध्ये फसवण्यात आले, माझा याच्याशी काही संबंध नाही. या सर्व कारणामुळे काही वेळ कोर्टामध्ये तणाव निर्माण झाला होता. तो असं का बोलला याच्या मागचं कारण शोधणं गरजेचं होतं. पण जेव्हा ती रेकॉर्डिंग समोर आली त्यानंतर सगळ्या आरोपींचा खेळ संपला. आरोपी छाती ठोकपणे म्हणत होते, आम्हाला आरोप मान्य नाहीये, आम्हाला आमच्यावर लावलेले गुन्हे मान्य नाहीयेत, आम्हाला राजकीय दृष्टीने फसवण्यात आले, अशा प्रकारे ते बोलत होते. पण खरा ट्विस्ट कोर्टामध्ये तेव्हा आला जेव्हा आरोपींवर आरोप निश्चित झाले. 23 डिसेंबरच्या अगोदर जर आपण बघायला गेलं तर 19 डिसेंबरला कोर्टामध्ये जी सुनावणी झाली होती त्यावेळेस आरोपींनी संतोष देशमुखांना कशा प्रकारे त्यांना संपवलं होतं याचे 23 व्हिडिओ सादर करण्यात आले होते. ते 23 व्हिडिओ इतके भयानक होते जे न्यायाधीशांनी बघितले. देशमुख कुटुंबीय तिथे उपस्थित होते. अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. पण पुरावे हे त्या ठिकाणी दाखवत होते की आरोपींनीच हे सगळा प्रकार केला आहे. आरोपींवर खटला चालवण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला होता आणि त्याच आधारावरती न्यायालयाने संतोष देशमुख प्रकरणातील अटकेमध्ये असणारे 7 आरोपी आणि फरार असलेला आरोपी कृष्ण आंधळे याच्यावर आरोप निश्चित केले. म्हणजे सर्व आरोपींनी हा गुन्हा केला आहे आणि त्याच्याबद्दल भक्कम पुरावे मिळवले आहे. आता त्या सर्व आरोपींनी कट करून हा जो प्रकार आहे तो घडवला, खंडणी मागितली, जातीवाचक शिवागिरी केली, या प्रकरणातील पुरावे नष्ट केले असे आरोप अटकेमध्ये असणाऱ्या प्रत्येक आरोपीवर आता निश्चित झाले. पण आता या सर्व आरोपींना कोणती शिक्षा होणार, काय कठोर शिक्षा होणार, कशा पद्धतीने हे प्रकरण फिरले, कारण की एक कॉल रेकॉर्डिंग याच्यात बाहेर आल्यामुळे सगळं प्रकरण बदललं. कारण की सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे सर्व आरोपीवरती आरोप निश्चित झाल्यामुळे सगळ्यात मोठी अडचण होती ती वाल्मिक कराडची. वाल्मिक कराड पहिल्यापासून या खटल्यामध्ये आपला काही सहभागच नाही, आपल्याला जाणून बुजून फसवलं जातंय असा दावा त्याने वकिलामार्फत तो करत होता. त्यासाठी वाल्मिक कराडने अनेक वेळा दोषमुक्ती जामिनासाठी अर्ज केला होता. पण कराडने केलेले सगळे अर्ज कोर्टानं फेटाळून लावले आणि यामधला सगळ्यात धक्कादायक म्हणजे वाल्मिक कराडवरती आरोप आता निश्चित झाले. वाल्मिक कराडने हा गुन्हा केला आहे याबद्दल 23 तारखेला कोर्टात सुनावणी झाली. पण तरी देखील कराडने दोषमुक्तीचा अर्ज पुन्हा एकदा केलाय. पण त्याच्या दोषमुक्तीच्या अर्जाला आता काही महत्त्व नाही, कारण की त्याच्यावर आरोप निश्चित करताना त्याला मकोकामधील गुन्हेगार म्हणून माटलं गेले. अवध कंपनीला मागितलेली खंडणी, त्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण करून मारहाण आणि त्यानंतर ते दुर्दैवी प्रकार, सर्व कटाचा सूत्रधार आरोपी नंबर 1 म्हणजे वाल्मिक कराड असं कोर्टात ग्राह्य धरण्यात आले. वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टात दावा केला होता की कराडवरती लावलेला मकोका चुकीच्या पद्धतीनं लावलेला आहे. कराडला अटक केली तेव्हा त्याची मुख्य कारणं देण्यात आली नव्हती. संतोष देशमुखांचा जो प्रकार झाला त्यावेळेस वाल्मिक कराड घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता. पण माननीय कोर्टाने कराडच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये जी चार्जशीट दाखल केली त्यात 8ही आरोपींचे लोकेशन, काही चॅटिंग्स आणि कॉल रेकॉर्डिंग होती ज्यामध्ये देशमुखांना मारहाण करण्यात आलेले व्हिडिओ, देशमुखांचा जो प्रकार सुरू होता त्यावेळेस या निर्लज्ज लोकांनी केलेला साजरा केलेला आनंद, ज्याची शिवागीळ, अशा प्रकारची रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे. त्या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडचे देखील काही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यात आले. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराडचा आवाज येतोय, तो खंडणीविषयी बोलतोय. त्यानंतर खंडणी मागण्यामध्ये देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा आडवा करा असं वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला सांगताना ती कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली. उज्ज्वल निकम यांच्या कोर्टामध्ये चार्जशीटमध्ये दाखल केलंय. या सर्व पुराव्यावरून वाल्मिक कराडच खरा सूत्रधार आहे आता हे जवळपास निश्चित झाले. देशमुखांचा जो याच्यामधील आरोपी जे आहे त्यांची रागातून झाली नाही तर देशमुखांनी खंडणी देण्यासाठी विरोध केला म्हणून त्यांचं पूर्ण प्लॅनिंग करून अपहरण करून अमानुषपणे त्यांच्याबरोबर हे दुर्दैवी प्रकार घडवण्यात आला असा आरोप सगळ्या आरोपीवरची आरोप निश्चित झाली. फक्त एवढंच नाही, वाल्मिक कराडची एक मागणी होती की फक्त देशमुख प्रकरणातील गुन्ह्याबद्दल त्याचा विचार केला जावा. पण कोर्टाने त्याला स्पष्टपणे नकार दिला. वाल्मिक कराड आणि इतर आरोपींवर अगोदर जे गुन्हे केले होते त्याचा देखील कोर्टामध्ये विचार केला जाईल. त्याचबरोबर हा संघटित प्रकारचा गुन्हा आहे त्यामुळे सर्व आरोपींवरती मोक्का हा निश्चित झाला. आता काही झालं तर एकाही आरोपीला मकोकामधून काढण्यात येणार नाही आणि यापुढे जर वाल्मिक कराडने जामिनासाठी अर्ज केला तर त्याला ट्विन टेस्ट पार करावी लागेल. म्हणजे आपण निर्दोष असल्याचं वाल्मिक कराडनं कोर्टाला पटवून द्यावं लागेल. आणि त्यामध्ये दुसरा मुद्दा असतो, आरोपीला जामिनीवरती सुटल्यानंतर तो पुन्हा दुसरा गुन्हा करणार नाही हे कोर्टाला पटवून द्यावं लागेल. पण वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्डिंग, अवध कंपनीला मागितलेली खंडणी, त्याच्या आदेशावरती चालणारी टोळी, या सगळ्या पुराव्यामुळे वाल्मिक कराड या प्रकरणातला मुख्य मास्टर माइंड आता सिद्ध होतोय. दुसऱ्या बाजूला
वाल्मिक कराडने अगोदर केलेल्या गुन्ह्यामुळे तो जर जमिनीवरती बाहेर पडला तर पुन्हा गुन्हा करणार नाही याची देखील खात्री कोर्टाला नाही आहे. त्यामुळे साहजिकच वाल्मिक कराडचा बाहेर येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालाय. यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला विनंती केली आहे की हा खटला लवकरात लवकर चालवावा, कारण की सर्व आरोपी हा खटला लांबवण्याचा प्रयत्न करत होते. त्याबद्दल त्यांनी कोर्टाला पटवून देखील दिलं. पण यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न, वाल्मिक कराडला आता कोणती शिक्षा होणार कारण वाल्मिक कराड वारंवार सांगतोय, जेव्हा हा गुन्हा घडला होता तेव्हा मी घटनास्थळी नव्हतो, पण कराडवर मक्कोका चार्ज फ्रेम झाला, अगोदर खंडणी, मग अपहरण आणि मग नंतर तो दुर्दैवी प्रकार. या सगळ्या प्रकरणामध्ये तो मुख्य सूत्रधार, आरोपी क्रमांक 1 आहे. जेव्हा संतोष देशमुखांना मारहाण झाली होती तेव्हा प्रत्यक्षदर्शी वाल्मिक कराड तिथे उपस्थित नसला तरी कॉलवरून तो सुदर्शन खुलेला ऑर्डर देत होता आणि हे सगळं प्रकरण मोबाईलवरती पाहत होता, ते सुद्धा समोर आले. कॉल रेकॉर्डिंग, मारहाणीचे व्हिडिओ एकदम भक्कम पुरावा आहे. हे असताना देखील साक्षीदारांचे जबाब कोर्टामध्ये महत्त्वाचे धरले जातील. जर कोर्टात गुन्हा सिद्ध झाला तर वाल्मिक कराड आणि त्याच्या पूर्ण टोळीला शिक्षा होईल, पण कोर्टाला कराडला आणि बाकीच्या आरोपींना फाशी होईल की जन्मठेप, त्यासाठी कोर्टामध्ये संतोष देशमुख प्रकरण हे रेअरेस्ट ऑफ द रेअर ठरणं गरजेचं आहे. जर संतोष देशमुखांचं प्रकरण रेअरेस्ट ऑफ द रेअर ठरलं तर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होणार. भारतीय कायद्यानुसार हत्येच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप ही शिक्षा सुनावली जाते, पण कोणतेही प्रकरण जर रेअरेस्ट ऑफ द रेअर ठरवण्यासाठी 3 मुद्द्यांचा विचार केला जातो. गेलेला गुन्हा अत्यंत क्रूर आणि आमोजूस पद्धतीने झाला असेल. दुसरा मुद्दा, गुन्हेगाराने अत्यंत नीच हेतूने किंवा समाजातील दुर्बल घटकांवर हल्ला केला असेल. आणि तिसरा म्हणजे गुन्हेगार सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्यास त्याला रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये टाकलं जातं. आता या प्रकरणात तुमचं काय मत आहे, कोणती शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.